शहरामध्ये एकीकडे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी विकास कामांचा धडाका सुरू असताना दुसरीकडे नाशिककर पाण्यासाठी टाहो फोडत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून विस्कळीत आणि कमी दाबानं होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचा संयम सुटला असून अखेर महापौर हिमगौरी आहेर ॲक्शन मोडवर आल्या आहेत. पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी धारणकर यांच्यासह सर्व विभागीय अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेत महापौरांनी प्रशासनाची चांगलीच झाडझडती घेतली आहे. मागील महिन्यामध्ये पाणी प्रश्नावर विशेष महासभा बोलावून महापौरांनी काही ठोस निर्णय दिले होते. मात्र प्रशासनातील अधिकाऱ्यांनी या निर्णयाची अंमलबजावणी न करता केवळ फाईल फिरवण्याचे काम केल्यानं नाशिकच्या अनेक भागांमध्ये पाण्याचा ठणठणाट असून सभागृहामध्ये नगरसेवक आणि प्रशासन आमनेसामने येत असताना अधिकारी काय करत आहेत असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. शहरातील विस्कळीत झालेला पाणीपुरवठा तातडीनं मार्गी लावण्यासाठी महापौरांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. केवळ सूचना देऊन न थांबता त्यांनी आपल्या खास शैलीमध्ये अधिकाऱ्यांना सज्जड दम भरला आहे. तर देखील पाणी कमी दाबाने अनेक तक्रारी आल्या. आज आपण आपल्या धानामध्ये बैठक घेतली आणि नेमकं सूचना दिल्या नाही, सूचना अशा आहेत की पाणी पुरवठा आणि पाणी ही शहराची निकड आहे. आपण बघितलं की लोकप्रतिनिधी आल्यानंतर सभागृहामध्ये पाण्याची विशेष बैठक झाली. त्यावरती असं लक्षात आलं की टाक्या तर बांधल्या गेल्या आहेत पण वितरण व्यवस्था ही प्लॅनिंगमध्ये नव्हती. प्रशासकीय काळामध्ये जी काही वितरण व्यवस्था झाली आहे ती जरी काही ठिकाणी पूर्ण आहे काही ठिकाणी अपूर्ण आहे. टाक्यांचं म्हटलं तर टाक्यांचं बांधकाम देखील काही ठिकाणी झालं आहे. 17 टाक्या गेल्या काळात प्रपोज केल्या होत्या, त्यापैकी 10 टाक्या ज्या आहेत त्यांचं बांधकाम पूर्ण आहे. एक असं लक्षात आलं की एका टाकीमध्ये तर गळती आहे, म्हणजे कॉन्ट्रॅक्टरने अतिशय निकृष्ट दर्जाचं बांधकाम केलेलं आहे आणि त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात यावं असं ह्या पूर्ण चर्चेतनं झालं. ते झालं पण आहे. त्यानंतर मुळात जो पाणी पुरवठा शहरासाठी झाला पाहिजे, मुबलक पाणी पुरवठा आत्ता येणाऱ्या मेमध्ये, कडक उन्हाळा आज आपण बघतोय, गेल्या आठवड्याभरापासून उन्हाच्या झळा ज्या आहेत त्या वाढल्या आहेत आणि म्हणून ह्या सुट्टीमध्ये जेव्हा की आपल्याकडे पाहुणे येतात, घरी सगळेजण उपस्थित असतात, जे काही शाळकरी मुलं आहेत ते देखील घरी असतात, तर निश्चितपणे पाण्याचा वापर रोजच्या मानाने थोडा जास्त होतो आणि हे सगळं लक्षात घेऊन जर आत्ता पाण्याचं नियोजन नाही केलं तर नक्की आपल्याला उन्हाळ्याची सुट्टी काही चांगली जाणार नाही आहे. आपण जर बघितलं तर कुंभमेळ्याची तयारी सुरू आहे, ते इतर कामं जे काही सुरू आहे त्यामध्ये खरं तर कॉन्ट्रॅक्टर हे जे आहे ते अतिशय हलगर्जीपणाने काम करत आहे असं लक्षात आलं. आज सकाळी देखील एक पाण्याची लाईन जी आहे ती फुटलेली आहे OFC केबलच्या कंत्राटदाराकडनं. तर अशा पद्धतीने जेव्हा 6 युटिलिटीज टाकलेल्या आहेत आणि आता पुन्हा एकदा अजून MSEBकडनं पण आम्हाला एक विनंती अर्ज मिळाला आहे की आम्हाला देखील भूमिगत तारा करायच्या आहे, BSNLकडनं पण मिळालं आहे. तर होतं काय आहे की आपण जे काम केलं आहे ते पूर्णत्वास ऑलमोस्ट आलं आहे. ह्या आठवड्याभरात सगळं काम खरं तर आपल्याला बुजवायचं होतं, बंद करायचं होतं, पण आता MSEBने पत्र दिलं आहे की आम्हाला 10 दिवसाचा अधिकचा वेळ द्या जेणेकरून भूमिगत तारांसाठी आम्हाला मदत होईल. BSNLने देखील ह्याच प्रकारची मागणी केलेली आहे त्यांचे केबल टाकण्यासाठी. त्यामुळे हे बुजवण्याचं काम खरं तर लवकरात लवकर झालं तर हा जो काही पाण्याचा जो काय म्हणतो आपण, एक प्रकारे पाणी जे आहे ते गळतीने आणि पाईपलाईन फुटलीने वाया जात आहे आणि इथे लोकांना प्यायला पाणी नाही. खरं तर ह्या पद्धतीचं मॉनिटरिंग खरं तर अपेक्षित आहे की आपल्या कॉर्पोरेशनचे जे काही अधिकारी पदाधिकारी आहे, कंत्राटदार जर त्यांचा प्लंबर वापरत असेल तो चांगल्या पद्धतीने काम न करता गळती आहे असं इथे काही चर्चा झाली, तर असं न होता आपले प्लंबर तिथे गेले पाहिजे, त्यांनी व्यवस्थित काम करून घेतलं पाहिजे तिथे आणि कोणीतरी मॉनिटरिंगला असलं पाहिजे. या पूर्ण चर्चेमध्ये असं जाणवलं की पाणी पुरवठा विभाग असेल, ड्रेनेज विभाग असेल, त्यांना बऱ्यापैकी अतिरिक्त कारभार दिला गेला आहे आणि त्यामुळे एक मॅनपॉवर आणि अनुभवी पूर्ण मॅनपॉवरची कमतरता कुठेतरी जाणवते. नवीन आलेले जी काही भरती प्रक्रियेतले इंजिनियर्स असतील त्यांना जर खाली माहिती असेल की आपल्याला करून काय घ्यायचं, रॉकेट सायन्स नाही आहे पण हे टेक्निकल काम जरूर आहे आणि याच्यामध्ये जर काही
पुढे मागे झालं तर निश्चित नाशिकचं परमनंट नुकसान होणार आहे. तर हे न व्हावं म्हणून एक चर्चाअंती आम्ही असं ठरवलं आहे की आपल्याकडे खरं तर अनुभवी अधिकारी आहेत जे नाशिकचेच आहेत आणि ते गेल्या 2 कुंभमेळ्यापासून काम करत आहेत. प्लस त्यांना नाशिकमध्ये पाणी पुरवठ्याची जाण आहे. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर चव्हाणके साहेब आहेत, R.K. पवार आहेत, ह्यासारखे जे पाणी पुरवठा आधी करत होते आणि बघत होते, ह्या अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा खरं तर आपण वापर या गोष्टीमध्ये करू शकतो. आज पाणी पुरवठ्यात जर आपल्याकडे अधिकारी किंवा काम करणारे व्यक्ती मॅनपॉवर कमी असेल, जुने वॉलमन देखील आहेत ज्यांना माहिती आहे, कारण कंत्राटी वॉलमन जे आहेत त्यांना माहीत नाही आहे की कुठल्या विभागाला कशी पाईपलाईन जोडलेली आहे आणि कुठे पाणी पुरवठा होतो आहे. तर मला असं वाटतं जे एक्सपिरियन्स आणि परमनंट कर्मचारी आपल्याकडे होते जे रिटायर झालेले आहेत त्यांचं एक मीटिंग घेऊन इथे त्यांच्या अनुभवाचं एक काहीतरी वापर करून आपण काही नियोजन करता येत आहे का हे देखील आम्ही पडताळून पाहणार आहोत. येत्या 15-16 तारखेला या सगळ्यांची एक एकत्रित बैठक घेऊन नाशिककरांची जी पाण्याची काही निकड आहे तो पाणी पुरवठा सुरळीत करून एक प्लॅनिंग करू. कारण आता आपण पाहतोय की 600 MLDच्या वर पाणी खरं तर आपण वापरतोय, पण ते लिकेज होऊन आणि काही ठिकाणी नळ चोरीचे, पाणी कनेक्शन चोरीचे देखील असे खूप इन्सिडेन्सेस घडलेले आहेत, जेणेकरून पाणी ते एंड युजरपर्यंत म्हणजे जो आज टॅक्स भरतोय त्या नागरिकांपर्यंत खरं तर हे पाणी जाणं अपेक्षित आहे. ते तिथे न जाता गळतीमध्ये आणि पाणी कनेक्शन चोर जे असतील त्यांच्याकडे डायव्हर्ट होत आहे. म्हणून पाणी असून देखील लोकांपर्यंत पाणी पुरत नाही आहे. त्यामुळे ह्या विषयावरती अतिशय गांभीर्याने इथे चर्चा झालेली आहे आणि येत्या काळात जर हे ह्या महिना अखेर मेपर्यंत जेव्हा सुट्ट्या लागतात तोपर्यंत हा पाणी पुरवठा सुरळीत जर करण्यात नाही आला तर आम्ही अधिकाऱ्यांवर निश्चितपणे कठोर कारवाई करू. कॉन्ट्रॅक्टर हलगर्जीपणाने जर कामं करत असतील आणि अशा पद्धतीने जेव्हा आता उन्हाळा येतोय त्यात पाण्याचा असा गैरवापर किंवा आपण म्हणतो पाणी वाया घालण्याचं काम खरं तर हे कंत्राटी काम दिलेले आहेत त्यांच्याकडनं होत आहे. तर आम्ही निश्चितपणे 5 पट त्यांच्यावरती पेनल्टी लावतो आहे आणि ही पेनल्टी जर ते भरले नाही, कारण पाणी पुरवठा अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं आम्ही त्यांना पत्र देतोय पण कॉन्ट्रॅक्टर्स त्याला सिरियसली घेत नाही. मग मी त्यांना सांगितलं की आपल्या सगळ्या मनपामध्ये जेवढे विभाग असतील त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन होणं गरजेचं आहे आणि जर अशा पद्धतीने जर पाणी पुरवठ्याचं काही नुकसान जर त्या कंत्राटदाराने केलं असेल तर त्याचं जे बिल आहे ते काढताना पाणी पुरवठ्याची NOC किंवा कोणी त्याला नोटीस दिलेली असेल तर ते बिलातनं ते मायनस करून घ्यावे, म्हणजे ती पेनल्टी निश्चितपणे कॉर्पोरेशनला मिळेल. आणि त्याचबरोबर जेही काही पाण्याचा गैरवापर होतोय त्यांना देखील इथे पेनलाइज करणं खूप गरजेचं आहे. अशा पद्धतीने चुकीचं कनेक्शन जर काही लोक घेत असतील तर त्यांच्यावर देखील कारवाई झाली. घेतल्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत होईल अशी जशी नाशिककरांची भावना होती आणि आम्हाला असं वाटलं होतं की शेटडाऊन घेतल्यानंतर पाणी सुरळीत नाशिककरांना पुरेसं पाणी मिळेल. परंतु थोडंसं मी मागे जायला पाहिजे. याचं कारण असं की गेल्या 4 वर्षामध्ये प्रशासकीय राजवटीच्या काळामध्ये सुद्धा नाशिककरांना अनेक ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने पाणी, स्वच्छता आलं का लक्षात, ड्रेनेज सिस्टम्स यस आणि विद्युत विभाग, साफसफाई अशा अनेक अडचणींना सामोरे जावं लागलेलं आहे. आणि ज्या 15 जानेवारी 2026ला मतदान झालं, या नाशिककरांनी मोठ्या अपेक्षेने आपल्या हक्काचे लोकप्रतिनिधी या नाशिक महानगरपालिकेत निवडून पाठवले आहेत. आज मला असं वाटतंय की उद्या 3 महिने या सगळ्या निवडणुकीनंतर होतील, परंतु ज्यावेळेस या ठिकाणी लोकप्रतिनिधी आले, प्रत्येक लोकप्रतिनिधीच्या प्रभागातल्या वेगवेगळ्या समस्या आहेत, त्यात प्रामुख्याने पाण्याची टंचाई फार भासते आहे आणि त्याच्यावरती ओरिएंटल काही सोल्युशन मिळावं यासाठी याची सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक माननीय महापौर हिमगौरीताई आडके यांच्या उपस्थित या ठिकाणी झाली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, परंतु त्याच्यातून असं एक निदर्शनास आलं की प्रशासनाकडे कुठल्याही असं काही नियोजन त्या ठिकाणी दिसून आलेलं नाही आणि नियोजन न दिसल्यामुळे हा नियोजनाचा अभाव आहे. या ठिकाणी नवीन जलकुंभ बांधलेले आहेत, जलकुंभ बांधून सुद्धा ते जलकुंभ पाण्याने भरले जात नाही आहे आणि अशा अनेक गोष्टी. काही नाशिक शहराची लोकसंख्या
एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, त्या ठिकाणी तेवढा पुरेसं असं पाणी त्या ठिकाणी दिले गेलं पाहिजे, परंतु ते आज त्या ठिकाणी पोहोचत नाही आहे. नागरिकांना असं वाटतं की नाशिक धरण एवढं, गंगापूर धरण एवढं भरलेलं आहे, भरलेलं असताना पाणी का मिळत नाही आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेमध्ये नाशिकमध्ये पाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागतो. मला असं वाटतं ही बाब ही नाशिक महानगरपालिकेसाठी, आमच्या सगळ्यांसाठी मला असं वाटतं ही अभिमानास्पद बाब नाही आहे. आणि याच्यामध्ये काय भविष्यामध्ये आता त्यांनी सांगितलं आम्हाला शेटडाऊन घ्यायचं आहे, पेपरला बातम्या दिल्या, लोकप्रतिनिधी नागरिकांमध्ये अवेअरनेस आणला का 2 दिवस शेटडाऊन होईल. 2 दिवस शेटडाऊन होऊन सुद्धा पाणी, मुबलक पाणी त्या ठिकाणी मिळत नाही. मला असं वाटतंय आता याच्यावरती ठोस अशा काही उपाययोजना करणं गरजेचं आहे, जेणेकरून जे अधिकारी, पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे, जे अधिकारी या गोष्टी सिरियस घेत नाही, मला असं वाटतं त्यांचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये जर आपण बघितलं तर जरी आपण म्हणतो कर्मचारी कमी आहे, अधिकारी कमी आहे, परंतु अनेक अधिकारी असे प्रमुख त्यांच्यावरती प्रत्येक अधिकाऱ्यावर 2-2, 3-3 डिपार्टमेंटचा भार आहे. त्याच्यामुळे त्यांना एकही डिपार्टमेंटमध्ये चांगलं काम ते असं त्यांच्याकडे असे उत्तर येत आहे का आमच्याकडे ही जबाबदारी, आमच्याकडे ती जबाबदारी, वॉटर सप्लायच्या माणसावर बांधकामची जबाबदारी, बांधकामच्या माणसावर ड्रेनेजची जबाबदारी अधिकाऱ्यावरती. मला असं वाटतं याच्यामुळे काय होतं, सिंहस्थाकडे आपण सिंहस्थाची तयारी करतोय आणि मुळात नाशिक महानगरपालिकेला जे टॅक्स भरताय त्यांचं सुद्धा नियोजन करणं फार गरजेचं आहे. त्यांना मूलभूत सुविधा देणं गरजेचं आहे, त्यांना पुरेसं पाणी देणं गरजेचं आहे. आणि यासाठी आता महापौर असतील किंवा आम्ही असतो किंवा 122 नगरसेवक हे ॲक्शन मोडमध्ये वरती आहोत, कारण आम्हाला नागरिकांचं प्रतिनिधित्व या ठिकाणी करायचं आहे. नागरिकांना अपेक्षित असलेल्या त्या ठिकाणी सुविधा नागरिकांना द्यायच्या आहे आणि आम्हाला नागरिकांना कारणं देऊन चालणार नाही. शेवटी किती दिवस आम्ही कारणं देणार आहे. शहरात सुरू असलेल्या विकास कामं आणि दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची होणारी वणवण यामुळे महापौरांनी आक्रमक पवित्रा घेतला असून आता पुढील 48 तासामध्ये प्रशासन काय पावले उचलते याकडे सर्व नाशिककरांचं लक्ष लागलंय. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.